आपण बघत आहात DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ब्रह्मगिरी पर्वताच्या बाजूला असलेले प्रदक्षिणा मार्गावर पहिने गावाजवळ अतिप्राचीन श्रीराम मंदिर येथे आज श्रीराम नवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। मागील 19 वर्षापासून नवले गुरुजी पहिने येथे अतिप्राचीन असलेले प्रभू श्रीरामांचे मंदिर येथे श्रीराम नवमी निमित्त महापूजा व महाप्रसादाचे आयोजन करत असतात। या उत्साहात पंचक्रोशीतील तसेच गावातील भाविक मोठ्या आनंदाने एकत्र येऊन तो विशेष सोहळा मान्यवरांनी प्रभू श्रीराम यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाजात बंधुभाव आणि एकता वाढवण्याचा संदेश दिला जातो। त्यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी जय श्रीरामाच्या घोषांनी वातावरण भारावून टाकले। या कार्यक्रमाचे यशस्वी सर्व मान्यवरांनी आयोजकांचे अभिनंदन केले व अशा प्रकारे धार्मिक व सामाजिक उपक्रमाला पाठिंबा दर्शवला व अतिशय मंगलमय वातावरणात श्रीरामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। भगवती जगदंबेच्या कृपा आशीर्वादाने, सद्गुरूंच्या परिपूर्ण आशीर्वादाने हे रामरायाचं जे मंदिर आहे या ठिकाणी याचा प्राचीन इतिहास जर बघितला तर ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घालता घालता रामराय इथे आले होते आणि या ठिकाणी आल्यानंतर सीतामाईला तहान लागली म्हणून त्यांनी या ठिकाणी कुंड निर्माण केलं आणि इथे विसावा घेतला। त्यावेळेसपासून या ठिकाणी श्रीरामाचं मंदिर तयार झालं आणि गेल्या 19 वर्षापासून गुरुदेवांच्या कृपा आशीर्वादाने आम्ही या ठिकाणी सेवा करतो। दर रामनवमीला महापूजन, महाअभिषेक आणि महाप्रसाद होतो। पंचक्रोशीतले समस्त भाविक महाप्रसादासाठी इथे आवर्जून येतात आणि ते आमची वाट बघत असतात। रामनवमी निमित्त आमचे गुरुजीची नवले गुरुजी आणि बाकी आमचे सगळे सहकारी मिळून इथे पहिनी इथे जुनं प्राचीन रामाच्या मंदिराची आम्ही रामाची पूजा केलेली आहे, महापूजा केलेली आहे आणि आज 19 वर्ष झालेली आहेत या पूजा करतो आहे। DPA न्यूज साठी प्रतिनिधी कुमार आचारी सह प्रभाकर गारे, त्र्यंबकेश्वर। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।